नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आता थोड्याच दिवसामध्ये गणपती येणार आहेत आणि गणपती आले की आपल्याकडे मोदक खूप जास्त प्रमाणात बनवले जातात। एवढंच काय तर बाहेर ऑर्डर सुद्धा मोदकांची दिलेली जाते। आता स्वीट मार्ट कुठेही पहा रस्त्यावरती स्टॉल वगैरे लावलेले असतात। जास्त करून गणपतीच्या दिवसांमध्ये मोदक वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये, वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये किंवा गोडामध्ये, पान मसाल्यामध्ये खूप वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बनवले जातात। जे गोड खायचं पान असतं त्यामध्ये गोड मसाला वगैरे भरलेला राहतो, त्याचे पण मोदक खूप भारी भारी आणि छान टेस्टी असे असतात। तर मग म्हटलं आता गणपती येणार आहे तर त्याच्या अगोदरच आपण एक एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात। आता गेल्या वर्षी एवढ्या काही मी रेसिपी शेअर केल्या नव्हत्या, पण उकडीचे मोदक वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे मोदकांच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड झालेल्या आहेत। तुम्ही जर पाहिल्या नसताल तर तुम्ही त्या पण पाहू शकतात। त्यामध्ये पण वेगवेगळे चॉकलेटचे, बिस्किटचे वगैरे वेगवेगळ्या फ्लेवरचे बनवलेले आहेत। चला तर मग आज जे बनवणार आहेत ते मोदक पाहूयात आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा पाहूयात। तर इथे आपल्याला सर्वात अगोदर लागणार आहे डाळीचं पीठ। आता डाळीचं पीठ आणि रव्याचे बनवणार आहोत, तर 1 वाटी डाळीचं पीठ आणि पाऊण वाटी एवढा रवा घेतलाय। 1.5 वाटी डाळीचं पीठ आणि पाऊण वाटी रवा घेतला तरी सुद्धा चालेल, पण मी इथे 1 वाटी एवढंच घेतलंय। त्याचबरोबर तूप लागणार आहे। तूप आपण कमी जास्त घेऊ शकतात, पण तूप हे लागणार, तेलामध्ये चालणार नाही, तर तुपामध्येच बनवावं लागेल। तरी नाही म्हटलं तरी 2 मोठे चमचे एवढं तूप लागणार आहे। आता मी भाजताना जेवढं लागेल तेवढं घेणार आहे। त्याचबरोबर याच वाटीने 1 वाटी एवढी साखर घेतली आहे। तर डाळीचं पीठ थोडंसं गोड राहतं, साखर तुम्ही कमी थोडीशी घेतली तरी सुद्धा चालेल। साखर आपल्याला दळून घ्यायची आणि इथे मी 4 इलायची घेतली। जेव्हा आपण साखर दळून घेतात पीठ बनवून त्यावेळेस इलायचीमध्ये टाकून आपल्याला दळून घ्यायची, म्हणजे इलायचीचा छान असा फ्लेवर आपल्या मोदकांमध्ये येईल। त्यानंतर खोबरं, तुम्ही आता तुमच्या आवडीनुसार खोबरं घेऊ शकतात किंवा आवडत नसेल तर नाही घेतलं तरी चालेल, पण थोडंसं बारीक खिसून घेतलं तर चांगलं लागतं, म्हणून मी इथे खोबरं थोडंसं घेतलं। आता हे तरी या वाटीनं पाव वाटी एवढं खोबरं घेणार आहे। चला तर मग हे दळून घेते आणि तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊयात। इथे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि इथे 1 मोठा चमचा एवढं मी तूप घेते। आता हे खूप मोठा चमचा आहे, स्पून आहे, जो टेबल स्पून असतो तो वाला टेबल स्पून आहे, म्हणजे यामध्ये तूप खूप जास्त प्रमाणामध्ये येतं। याने 1 चमचा किंवा 1.5 चमचा घेतला तरी चालेल। आपलं जेवढं पीठ आणि रवा भाजण्यासाठी लागेल एवढंच घ्यायचं आहे आपल्याला। आणि यामध्ये तुपामध्ये थोडंसं गरम झालं की असं रवा टाकून बघायचा, जर ते लगेच फुलायला लागला, पहा आपला रवा थोडासा वरती यायला लागला की मग यामध्ये बाकीचा रवा टाकायचा, म्हणजे तूप आपलं गरम झालेलं आहे असं समजायचं। आता छान तुपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। आपल्याला रवा जो आहे तो चांगला मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे, करपू द्यायचा नाही। आणि रवा भाजायला पण खूप जास्त वेळ लागत नाही, मीडियम गॅसवरती भाजला तर कमीत कमी 6 ते 7 मिनिटामध्ये भाजून होईल, कारण आपला रवा जो आहे तो थोडासा आहे। आणि पहा तूप खूप जास्त वापरले त्यामुळे आपला रवा जो आहे तो पूर्ण असा चिकट झालेला आहे, ओला झाला आहे। तर यामध्ये आपला जो रवा भाजायचा आहे तो चांगला भाजला जाईल, फक्त गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची। आणि थोडासा ऑरेंज कलर येतो ना तशामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। इथे आपला रवा छान असा भाजलाय। आता हा भाजून झालेला आहे तर आपल्याला हा थंड करायचा आहे आणि डाळीचं पीठ जे आहे ते भाजून घ्यायचंय। तर आता मी गॅस बंद करते आणि हे रवा थंड काढून एका प्लेटमध्ये घेते थंड होण्यासाठी। थंड होईपर्यंत आपलं पीठ भाजून घेऊयात। इथे आता मी रवा काढून घेतलाय आणि यामध्ये पीठ घालते। तुम्ही अगोदर तूप टाकून त्यामध्ये पीठ भाजून घेतलं तरी सुद्धा चालतं। आता मी इथं पीठ भाजायला घेते, म्हटलं तूप थोडंसं नंतर टाकूयात। पीठ भाजायला थोडंसं जास्त वेळ लागतो आणि पीठ आपल्याला कमी स्पीडवरतीच भाजायचे, नाहीतर खाली चटकलं तर खूप जास्त करपलं जातं, म्हणून खाली थोडंसंही चटकू द्यायचं नाही। थोडंसंही चटकलं की मग अजून पीठ करपायला लागतं आणि मोदकामध्ये आपल्याला करपलेला असा वास येतो, म्हणून भाजतानाच पीठ छान असं भाजून घ्यायचं मंद आचेवरती। चला तर मग मी आधी 5 ते 6 मिनिट पीठ छान असं भाजून घेते आणि त्यानंतर यामध्ये तूप टाकायचं आहे। तर अगोदर पीठ भाजून घेऊयात।
इथं आपलं पीठ चांगलं असं भाजून तयार झाले. आता यामध्ये आपल्याला तूप घालून थोडा वेळ भाजायचे. आता इथे पण मी एक मोठा चमचा एवढंच तूप घेत आहे, म्हणजे एवढ्या तुपामध्ये आपलं चांगलं असं भाजून घेता येईल. तुम्ही तूप थोडंसं कमी किंवा जास्त टाकलं तरी चालेल, फक्त पीठ आपल्याला चांगलं भाजून घेता आलं पाहिजे. आता ज्या गुठळ्या झाल्या त्या पूर्ण मोकळ्या होईपर्यंत आपल्याला पीठ भाजून घ्यायचे. पिठाचा आपल्या हळूहळू कलर पण चेंज होत आलेला आहे. असं थोडासा ऑरेंज कलर होतोय आणि अशा प्रकारे जर पीठ तयार झालं तर आपलं पीठ हे बनवून तयार झाले. आता व्हिडिओमध्ये इथे थोडंसं पांढरं दिसते, पण कलर त्याचा ऑरेंज असा आलेला आहे. आपल्याला समजतं की पीठ कसं भाजले, कारण जेव्हा आपण पीठ कच्चं घेतो त्यावेळेस त्याचा कलर एकदम पांढरा असतो आणि जेव्हा आपण भाजून घेतो थोडंसं लालसर ऑरेंज कलरचं असं तयार होतं, तेव्हा समजायचं की आपलं जे पीठ आहे ते भाजून तयार झालं. छान असा खमंग त्याला वास येतो. आणि ह्या जेवढ्या काही तूप टाकल्याच्या नंतर गुठळ्या झाल्या त्या लगेचच 1 ते 2 मिनिटानंतर कमी होऊन जातात. फक्त आपल्याला अशा प्रकारे दाबून घ्यायचं, म्हणजे एकदम मोकळं होऊन जातं पीठ. कोणतीही गाठ किंवा गुठळी वगैरे यामध्ये राहत नाही. इथं पीठ भाजलेलं जे आहे, आता हे पीठ गरम आहे. आपला जो रवा थंड झालेला होता तो यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि पीठ आणि रवा दोन्हीचंही प्रमाण म्हणजे गरम हे सारखंच असायला पाहिजे, कारण यामध्ये आपल्याला पिठी साखर मिसळायची. तर दोन्ही सोबत व्यवस्थित असं गरम करून घेऊयात. आणि इथे पहा, आपला जे रवा होता त्याला थोडंसं जास्त तूप पडलं होतं आणि त्यामुळे एकदम छान असा रवा भाजलेला होता. आता पीठ थोडंसं कोरडं होतं, आपण अगोदर भाजून घेतलं कारण पिठामध्ये खूप जास्त तूप नव्हतं टाकलेलं. तर पाहू शकतात तुम्ही, ते आपलं पीठ आणि रवा जो आहे मिक्स केल्याच्या नंतर त्याला खूप छान असा तेलकटपणा आलेला आहे, चिकटपणा. अशा प्रकारे आता हे दोन्ही चांगल्या प्रकारे गरम झाले. आता गरम याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची नाही. हे जे पीठ आहे हे गरम झालेलं आहे. आता हे काढून एका परातीमध्ये घेऊयात किंवा मोठ्या टोपल्यामध्ये काढून घेऊयात, जेणेकरून हे थोडंसं थंड होऊ द्यायचे. पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही, आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचे. आणि जरा जरा गरम जे असतं पीठ त्यावेळेस यामध्ये पिठी साखर आपल्याला मिक्स करायची. चला तर मग पीठ तयार आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देते. आत्ता इथे आपलं पीठ काढून घेतले. आता आपल्याला मोदक बनवायचे आहेत. आता पीठ जे आहे ते आपलं खूप जास्त थंड नाही आहे, आपल्याला पीठ थोडंसं गरम ठेवायचं, कारण यामध्ये साखर मिसळायची आहे. आणि साखर टाकल्याच्या नंतर गोडाचा जो चिकटपणा असतो, साखर थोडीशी गरमामुळे वितळायला लागते आणि आपले पीठ जे आहे ते थोडंसं चिकट होतं, जेणेकरून आपल्याला मोदक बनवायला येतील. म्हणून आपल्याला साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता खोबरं पाववाटी आपलं टाकायचं राहिलं होतं, ते खोबरं वगैरे टाकून घेऊयात. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वगैरे ते पण टाकू शकतात. आपण जसे बेसन पिठाचे लाडू करतो, पीठ त्याचंच तयार झालेलं आहे, फक्त आपण लाडू बनवण्याऐवजी मोदक बनवणार आहोत. तुम्ही हवं असेल तर लाडू पण याचे बनवू शकतात. असं नाही की मोदकच बनवायला पाहिजेत, लाडू पण आपण प्रसादाला ठेवू शकतात. पण आज मोदक रेसिपी शेअर करायची म्हणून मोदक तुमच्यासोबत बनवून दाखवणार आहे. आता गोडाचं प्रमाण आपल्याला कमी जास्त करायला जमतं, कारण यामध्ये आपण वरतून साखर मिसळत आहोत. तर थोडंसं पीठ खाऊन बघायचं साखर मिसळल्याच्या नंतर, आणि जर आपल्याला गोड बरोबर वाटत असेल तर उरलेली साखर राहू द्यायची, कारण कोणी गोड थोडंसं जास्त खातं, कोणी कमी. त्यानुसार आपण आपल्या आवडीनुसार साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची. तर इथे मी थोडी थोडी करून साखर टाकून घेते आणि त्यानंतर आपल्याला चव घेऊन पाहिजे. गोड झाला असेल तर मग बाकीची साखर राहू द्यायची. तर हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण आपल्या हाताची थोडीशी गरमी आणि साखर वगैरे हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं तर थोडंसं पीठ आपलं चिकट होतं. आता आपण जेव्हा लाडू वळतो बेसन पिठाचे, तेव्हा हाताने असं दाब देऊन छान दाबून दाबून वळतो, त्यामुळे ते असे गच्च असे लाडू तयार होतात. पण आता मोदक बनवायचे तर मोदक आपल्याला हाताने त्याला आकार वगैरे देता येणार नाही. ते पाहू शकतात पीठ चिकट आहे, याचा लाडू वळता येतो
पण मोदक बनवता येत नाही. तर तुम्हाला मी इथे बनवून पण दाखवणार आहे की साच्यामध्ये जर या पिठाचे मोदक बनवायचे झाले तर बनणारच नाहीत, कारण पीठ जे आहे ते आपण कोरडं साच्यामध्ये भरतो आणि कितीही त्याला तूप लावलं वगैरे, साच्याला काहीही केलं तरी ह्याचे पूर्णपणे चांगले असे लाडू वळले जाणार नाहीत. इथे आपलं पीठ तर तयार आहे आणि साचा पण घेतला आहे. आता साच्याला मी थंड तूप लावून घेते, जे साईडला वाटीमध्ये घेतले. तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी इथे दाखवत आहे की जेव्हा आपण कोरड्या पिठाचे मोदक बनवायला घेऊ तेव्हा ते व्यवस्थित बनले जाणार नाही. आता मी जेवढे यामध्ये पीठ मारते म्हणजे बसते तेवढं पीठ दाबून बसवते आणि थोडंसं जोर लावून दाबायचं, कारण आकार वगैरे देण्यासाठी. आणि त्यानंतर पहा इथे की लाडू आपला व्यवस्थित होते का नाही, म्हणजेच मोदक तर तो व्यवस्थित झाला नाही, तो तुटला. त्यामुळे काय करायचं, पीठ हे गरमच हवं आहे आपल्याला. आणि पीठ जर तुमचं थंड झालं असेल तर काही नाही, गॅसवर 2 मिनटं तुम्ही गरम करून घ्यायचं. खाली चटकत वगैरे नाही किंवा करपत नाही किंवा वितळत नाही, फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला मोदक बनवता येईल. इथे प्लेटमध्ये मी थोडंसं पीठ काढून घेतलं आणि हे जे तूप आहे आत्ता मी टाकते ते थोडंसं मी गरम केलं आहे. गरम तूप घ्यायचं, थोड्याशा पिठामध्ये 1 ते 1.5 चमचा टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. आता पहा आपलं जे पीठ आहे ते एकदम चिकट असं झालेलं आहे. आता जेव्हा याचे लाडू वळताल आपण त्यावेळेस साच्याला तूप वगैरे लावायची काहीही गरज नाही, एकदम आरामशीर त्याचे लाडू होतात. आता इथे मी तूपसुद्धा लावलं नाही, फक्त साचा घेतला आहे आणि पीठ पण गरम आहे आणि गरम तूप टाकल्यामुळे मधली जी साखर आहे ती वितळून थोडंसं चिकट पीठ झाले. आणि जेव्हा हे साच्यामध्ये दाबून वगैरे भरलं जाईल त्यावेळेस त्याचा एकदम छान असा मोदक बनवून तयार होतो. जास्त काही नाही, फक्त कोरड्या पिठात गरम तूप टाकायचे 1 चमचाभर आणि थोडं थोडं करून पीठ घ्यायचं आणि साच्यामध्ये टाकून व्यवस्थित दाबून घ्यायचं. आता इथे पाहूयात की आपला मोदक कसा तयार होते. ना कोठे तुटला किंवा काढताना काही प्रॉब्लेम झाला, एकदम छान असा मोदक तयार झाला. तर मी बाकीचे पण मोदक असेच करून घेते. तुमचं पीठ थंड जरी झालं तर तुम्ही 2-3 वेळेस गरम करू शकतात, खूप जास्त प्रमाणात बनवत असाल तर. तर अशा प्रकारे आपले छान असे मोदक वळून तयार झालेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.